नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. वर्धन सरपोतदाराच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा नैराश्य दिसू लागले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे सांगायला सुरुवात केली. देशमानेचा गैरव्यवहार हाताबाहेर चालला होता. मी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होतो. मी त्याची प्रत्येक हालचाल अगदी बारकाईने बघत होतो. त्याचसाठी कंपनीच्या प्रत्येक व्यवहाराचा तपशील गोळा करायला सुरुवात मी केली. काही महिने मी शांतपणे काम केलं, पुरावे जमवले, अगदी बारकाईने. त्यामुळे कधी कुठली चूक झाली, कोणत्या व्यवहारात गैरव्यवहार झाले, सगळे माझ्या फाईलमध्ये जमा होत गेले आणि एक स्ट्रॉंग फाईल तयार झाली. आता फक्त ॲक्शन घ्यायची वेळ होती की देशमानीचे सर्व काळे व्यवहार बाहेर येणार होते. माझा निर्णय ठाम होता. मला काहीही करून गुन्हेगाराला शिक्षा करायची होती. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. आता पुराव्यांची फाईल घेऊन थेट पोलिसांकडे जाऊन देशमानीच्या सगळ्या कृत्यांचा पर्दाफाश करावा असे एके दिवशी मी ठरवले. वर्धन आजोबा खिन्नतेने मान हलवत बोलत होते, पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. हो, तेव्हा मी सकाळी पोलिसांना सर्व काही सांगेन असे ठरवले होते. त्या रात्री काहीतरी विचित्र घडले. त्या रात्री मी फाईल व्यवस्थित तयार करून अगदी सुरक्षित, जिथे कोणीच पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवून दिली. इन्स्पेक्टरांना फोन करून दुसऱ्या दिवशीची त्यांची अवेलेबिलिटी चेक केली आणि माझे खूप महत्त्वाचे काम आहे, थोडे खाजगी लेवलला बोलायचे आहे, माझ्या बिझनेसचे नाव येऊ न देता काम करायचे आहे असे सांगून वेळ घेतली. तेव्हा माझे नाव मोठे होते. बरेचसे लोक मला ओळखत होते. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांनी हो म्हणत वेळ दिली आणि तुमचे काम नक्की करू असे आश्वस्त केले. दुसऱ्या दिवशी मी तयार झालो आणि फाईल घेण्यासाठी लॉकर उघडली तर सकाळी ती फाईल तिथे नव्हतीच. ती गायब झाली होती. आजोबा निराश होत बोलले. राधाबरोबर सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागले. गायब म्हणजे चोरीला गेली का? राधा पटकन विचारत बोलली. त्यावर वर्धन आजोबांनी मान हलवली. हो, मी पुन्हा पूर्ण लॉकर चेक केले, कपाटामध्येही सर्वत्र शोधली, अगदी सर्व रूम शोधून काढली, पण मला फाईल कुठेच भेटली नाही. हो, ती फाईल माझ्या घरातूनच चोरीला गेली होती. मी सगळे घर शोधून काढले पण काहीच सापडले नाही. मी ज्या पुराव्यांच्या आधारे देशमानेला शिक्षा देणार होतो, हे सगळे पुरावे एका क्षणात नाहीसे झाले होते. त्यांनी पुढे सांगू लागले. मला त्या क्षणीच कळले की हे काम कुणाचे असेल. याचा अर्थ देशमानेला माझ्या हालचालींची कल्पना झाली होती. त्याने जो त्याच्यासाठी फाईल चोरून नेईल असे माझे घरातले कोणीतरी माणूस फितवले असणार. पण हे सिद्ध करणे अशक्य होते आणि मग मी एकदम असहाय्य झालो होतो. हे सर्व ऐकून राधाच्या मनात विचारांचे काहूर उठले. तुम्ही काय केले मग आजोबा? त्या फाईलशिवाय तुम्हाला पोलिसांना काहीच सांगता आले नसेल ना? मग पुढे काय झाले? झाली का त्यांना शिक्षा? राधाने एकावर एक प्रश्न विचारले. हो राधा, तरीही मी दिलेल्या वेळेला पोलिसांकडे गेलो. त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली, पण त्यांच्या हाती ते सिद्ध करण्यासाठी काहीच नव्हते. देशमानेच्या विरोधात उभे राहण्यासाठी माझ्याकडे एकही पुरावा शिल्लक नव्हता. त्यात देशमाने हा साधा व्यक्ती नव्हता. त्याचेही बिझनेसमध्ये चांगले नाव होते. त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेण्यासाठी ठोस पुराव्यांची गरज होती, परंतु त्यावेळेला ते पुरावे भेटलेच नाहीत आणि दुर्भाग्यवश पोलिसांना काहीच करता आले नाही. त्यावेळी माझा हातातोंडाशी आलेला न्याय निसटला. वर्धन आजोबा हळू आवाजात म्हणाले. वर्धन आजोबांच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. त्या क्षणी मी पूर्णपणे हरलो होतो. माझा विश्वास, माझा प्रामाणिकपणा सगळं देशमानेने एका रात्रीत मिटवून टाकले. वर्धन आजोबांनी जड आवाजात सगळे सांगितले.
आजोबा, तुम्हाला कधी शंका आली नाही का ती घरातल्याच कुणीतरी देशमानेसोबत हातमिळवणी केली आहे? इतक्या दिवसांचे तुमचे सगळे नियोजन एका रात्रीत गायब कसे होईल? बाजूला बसलेल्या इंद्रनीलने अस्वस्थ होत न राहून विचारले. वर्धन आजोबांनी इंद्रनीलकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात वेदना आणि निराशा होती. असे कसे वाटणार नाही रे, पण मी कोणावर शंका घ्यायची? प्रत्येकजण मला ओळखणारा, माझ्यावर विश्वास ठेवणारा होता. पण कुणीतरी माझ्या अगदी जवळचे, माझ्याच घरातले व्यक्ती देशमानेला मदत करत होते. हेच सत्य होते, पण पुरावा नाही. इंद्रनील अजूनही विचार करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. म्हणजे ती फाईल राधाच्या बाबांनी चोरली होती? शेवटी न राहून इंद्राने घाबरत थरथरत्या ओठांनी विचारले आणि क्षणात ते शब्द ऐकून राधाला धक्का बसला. तिने अविश्वासाने पटकन इंद्राकडे मान वळवली. इंद्राच्या मनातील शंका ऐकून ती धक्क्यात गेली. म्हणून आजोबांनी बाबांना घराच्या बाहेर काढले होते का? म्हणून ते आपले नाव बदलून राहत होते का? म्हणून त्यांनी मला कधीच आजोबाबद्दल सांगितले नाही का? म्हणून त्यांनी आपल्या पूर्ण परिवाराशी कायमचे नाते तोडले होते का? असे असंख्य प्रश्न राधाच्या डोक्यात नाचू लागले आणि तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. राधाच्या मनात इंद्राच्या शब्दांनी प्रचंड वादळ उठवले. तिच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसत होता. बाबा, त्यांनी असे काही केले असेल? तिच्या आवाजात अविश्वास आणि भीती होती. ती क्षणात स्तब्ध झाली होती. तिचं मन मागील आठवणींमध्ये हरवून गेले. बाबांनी तिला कधीही वर्धन आजोबांबद्दल सांगितले नव्हते ना कधी ते सरपोतदार असल्याचे. राधा सुन्न अवस्थेत दिसत होती. तिच्या मनात शंका आणि प्रश्नांचा काहूर माजला होता, पण तिने स्वतःला सावरले. तिचा आपल्या बाबांच्या प्रती असलेला विश्वास अजूनही कायम होता. ती शांतपणे म्हणाली, सर, माझ्या बाबांनी फाईल चोरी केली नाही. मला खात्री आहे. ते अशा गोष्टी कधीही करू शकत नाहीत. त्यांचा स्वभाव मी चांगला ओळखते. ते अशा गैरप्रकारात सामील होणे शक्यच नाही. राधा ठामपणे पण रागात बोलली. इंद्राच्या शब्दांनी तिला आतून हलवून टाकलं होतं. त्याच्या शब्दांनी राधाच्या मनात प्रचंड गोंधळ माजला होता. तरीही तिच्या मनात बाबांच्या प्रती विश्वास ठाम होता. पण इंद्राचे राधाच्या बाबांनीच फाईल चोरली असेल हे म्हणणे तिला आतून त्रास देत होते. बाबांच्या निष्पाप असण्यावर तिचं मन ठाम होते, पण त्याच्या आरोपांनी तिच्या मनाचा एक वेगळाच कोंडमारा झाला होता. इंद्राच्या शब्दाने मनावर घाव झाले होते. ती तशीच उठली तसे सगळे तिच्याकडे बघू लागले. माझ्या बाबांनी असे काही कधीच केले नसणार. शांतपणे आणि आत्मविश्वासाने ती इंद्राला बघत बोलली. तिच्या आवाजात एक वेगळाच विश्वास होता. आजोबा, बाबांनी घर सोडले, पण त्यांनी असे काही केले असेल यावर माझा अजिबात विश्वास नाही. ते अशा गैरप्रकारात कधीच सामील होऊ शकत नाहीत. वर्धन आजोबांकडे पाहून ती पुढे बोलू लागली. तिचे शब्द ऐकून वर्धन आजोबांचा चेहरा क्षणात शांत झाला आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण गप्प राहिल्यानंतर त्यांनी डोकं हलवत हळुवार आवाजात उत्तर दिलं, राधा, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. राधा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. त्यांच्या आवाजात अपराधीपणाचा स्वर होता. हो राधा, तू अगदी बरोबर बोलत आहेस. तुझ्या बाबांनी असे काहीच केले नव्हते. तो अगदी निर्दोष होता. ते दुःखी होऊन सांगू लागले. मला जेव्हा सत्य समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. तेव्हा तुझे बाबा ऑलरेडी घर सोडून गेले होते. मी त्याला खूप शोधले. पोलिसांचीही मदत घेतली. दिवस-रात्र माणसे त्याला शोधायला लावली, पण हाती काहीच लागत नव्हते. शेवटी त्याचा काहीच तपास लागला नाही. चूक माझीच होती. तुझा जसा तुझ्या बाबांवर विश्वास होता तसा मी माझ्या मुलावर ठेवला असता तर आज तो जिवंत माझ्याबरोबर असता. आजोबा डोळे पुसत बोलले. मग असे काय झाले होते ज्याने तुम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवला? इन्स्पेक्टर साहेबांनी पुढे येत विचारले. मी फाईल हरवल्यानंतर आठवडाभर वेड्यासारखा ती शोधत होतो. सर्व शोधूनही माझ्या हाती काहीच लागले नाही. शेवटी मी डिटेक्टिव्हची मदत घेतली. माझ्यासमोर त्यांनी 2 दिवसात फाईल तर नाही, परंतु रातचे
देशमानेला एकांतात भेटलेले फोटो ठेवले होते. फक्त फोटो पाहून विश्वास ठेवणारा मी कधीच नव्हतो. त्या फोटोजबरोबर त्याच्या अकाउंटमध्ये 50 लाख अकाउंट क्रेडिट झालेले बँक डिटेल्सही होते. मी ते सर्व पुरावे बघून आतून हादरून गेलो. माझा मुलगा असे काही करेल हे मानायला माझे मन तयार नव्हते. परंतु समोर असलेले ठोस पुरावे बघून माझा विश्वास ढासळला आणि मला राज दोषी असल्याची खूप खात्री झाली. पूर्ण खात्री झाली. काही पैशांसाठी माझ्या मुलाने माझा विश्वास तोडला ही सल मला टोचू लागली. देशमाने तर गद्दार होताच, परंतु आपल्याच मुलाने पाठीत अविश्वासाचे खंजीर खुपसणे माझ्या हृदयाला अगदी रक्तबंबाळ करून गेले आणि त्यानंतर मी कोणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहिलो नाही. शेवटी मी त्या पुराव्यांवर विश्वास ठेवून राजला पूर्णपणे दोषी मानले आणि तिथेच नेमकी माझ्याकडून चूक झाली. आजोबा मनापासून पश्चाताप करत सांगत होते. मग पुढे काय झाले? राधाने उत्सुकतेने आजोबांना विचारले. माझ्या मनात नेहमी शंका होती की माझ्या घरातल्याच कोणीतरी फितुरी गेली आहे, परंतु नक्की कोणी ते समजत नव्हते. आजोबा पुढे बोलत राहिले. माझ्या मनातील शंकेला शेवटी त्या पुराव्यांनी विश्वास बनायला भाग पाडले. राज हा बिनधास्त मुलगा होता. तो कॉलेज लाईफ पूर्ण एन्जॉय करत, त्याचबरोबर जबाबदारीने कॉलेजही करत असे. परंतु आउटिंगला जाणे, मुलांबरोबर फिरणे त्याचे नेहमीचेच होते. तो न चुकता अधूनमधून होणाऱ्या मुलांच्या नाईट पार्टीतही हजेरी लावीत असे. ड्रिंक कधी करत नसे, परंतु मित्रांखातीर हजर मात्र असत. हे सांगत असताना आजोबांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली होती, ज्याचे पार्टीला जाणे मला पुरावे बघितल्यानंतर आठवले. मित्रांबरोबर पार्टी वगैरे करत असल्यामुळे कधीतरी चूक झाली असेल आणि त्यासाठी त्याला पैशाची गरज भासली असेल असे मला वाटून गेले. देशमाने माझा बिझनेस पार्टनर बरोबर मित्रही होता, त्यामुळे तो माझ्या मुलांनाही अगदी चांगले ओळखून होता. संधीचा फायदा घेऊन त्याने राजला गाठले असावे आणि राजनेही पैशांसाठी फाईल देशमानेला दिली असावी असा भ्रम मी करून घेतला. मी ते सर्व पुरावे घेऊन रागात राजच्या रूममध्ये दाखल झालो. वर्धन आजोबा रागाने फाईल आणि पुरावे घेऊन राजच्या खोलीत गेले तर राज त्याच्या खोलीत बुकमध्ये गडलेला होता. आजोबांचा संतापलेला चेहरा पाहून राज गोंधळला. बाबा, काय झाले? तुम्ही एवढे रागात का आहात? त्यांच्या हातात असलेल्या फोटोंकडे बघत त्याने विचारले. हे बघ, तूच बघ आणि मला सांग नक्की हे काय आहे? वर्धन आजोबा फोटो आणि फाईल त्याच्यासमोर फेकत रागात ओरडले. त्यांचा राग आणि तो चिडलेला आवाज बघून राज पटकन उठून बसला आणि घाईतच ते फोटो उचलले. त्या फाईलमधील पाने उलटताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अविश्वासाने तो ती फाईल पुन्हा पुन्हा बघत राहिला. ते सर्व बघून त्याला बोलायला काहीच शब्द सुचत नव्हते. त्यामध्ये त्याच्याच अकाउंटला ट्रान्सफर झालेली 50 लाख रुपयाची रक्कम बघून त्याचे धाबे दणाणले आणि काही क्षणात त्याचे हातही थरथरले. बोल, आता सांग काय आहे हे? ते रागाने लालबुंद होत त्याच्यावर ओरडत विचारू लागले. बाबा, मी हे फोटो पहिल्यांदाच बघतोय. मी देशमानेला कधीच असं भेटलो नाही आणि हे पैसे माझ्या खात्यात कुठून आले हे देखील मला माहिती नाही. ते थरथरत बोलले. काय आहे हे? हे सर्व खोटे आहे का? का राज, का तू देशमानेला का भेटला होतास? हे फोटो काय दाखवत आहेत? तुझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी जमा झाली? सांग ना, कुठून आली? तू मला फसवलंस राज. मला स्वतःच्या वडिलांना. ते असहाय्यतेने त्याच्या गालात एक ठेवत बोलले. जोराची गालावर पडताच त्याच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. बाबा, मला नाही माहीत हे सर्व काय आहे. मी असे काहीच केलेले नाही. तरीही तो हिम्मत करत गालावर हात ठेवत बोलला. सटाक! त्याचे पूर्ण शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच आणखी एक जोरदार बसली. आता त्या दुसऱ्या चपराकीने राजचा संयम सुटला. बाबा, मला तुमच्या शब्दांनी आणि अविश्वासाने खूप त्रास होतोय. मी निर्दोष आहे आणि हे तुम्हाला पटत नसेल तर मी काहीही करू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर ठेवू नका. तोही आता आवाज चढवून बोलला. आता त्याच्या बोलण्याने वर्धन आजोबांचा संताप आणखी वाढत चालला होता. राज, नीट सांग, तू हे
सर्व का केले त्यांनी पुन्हा विचारले. मी काहीच केले नाही, तोही चिडून बोलला. आता त्यांनी त्याची कॉलर धरली आणि हिसक्यात त्याला जवळ ओढले. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.